नमस्कार. शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपला हा चॅनल आहेच मुळी आपल्यासारख्या कामगार आणि शेतकरी बांधवांसाठी, जिथे आपण सरकारी योजनांची आणि शेतीबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या आणि आपल्या भाषेत समजून घेतो. तर आज आपण बांधकाम कामगारांसाठी एका खूप महत्त्वाच्या प्रमाणपत्राबद्दल बोलणार आहोत. चला तर मग बघूया हे प्रमाणपत्र काय आहे आणि ते आपल्या फायद्याचं कसं आहे ते. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. तब्बल 5 लाख रुपये. बांधकाम कामगार म्हणून जर तुम्ही नोंदणी केली तर सरकारच्या 27 वेगवेगळ्या योजनांमधनं तुम्हाला एकूण 5 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. म्हणजे विचार करा, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, घरगुती खर्चासाठी थेट पैशांची मदत मिळते. आणि हे सगळे लाभ पूर्णपणे मोफत आहेत. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की सरकार जर एवढे मोठे फायदे देत असेल तर आपल्या कित्येक कामगार बांधवांचे अर्ज मंजूर का होत नाहीत, रिजेक्ट का होतात, त्यांना या योजनांचा लाभ का मिळत नाही? याच्यामागे ना एकच मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे आणि आज आपण तेच कारण मुळापासून समजून घेणार आहोत. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे फक्त एका कागदात, तो म्हणजे 90 दिवसांचा कामाचा दाखला. हा तोच फॉर्म आहे जो ठरवतो की तुमचा अर्ज मंजूर होणार की नामंजूर. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण 99% अर्ज फक्त ह्या फॉर्ममध्ये झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे रद्द होतात. म्हणून हा फॉर्म एकही चूक न करता कसा भरायचा हे समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की हा 90 दिवसांचा दाखला म्हणजे काय भानगड आहे? तर हे अगदी सोपं आहे. हा एक सरकारी पुरावा आहे की हो, या माणसाने मागच्या वर्षभरात कमीत कमी 90 दिवस बांधकाम मजूर म्हणून काम केलं आहे. बस, असं समजा की हा कागद तुमच्या लाभाच्या तिजोरीची किल्ली आहे आणि ही किल्ली जर बरोबर असेल तरच लाभाचं दार उघडणार आहे. इथे बघा, एका बाजूला अर्ज मंजूर झालाय, सगळे फायदे मिळालेत, आणि दुसऱ्या बाजूला अर्ज नामंजूर झालाय. या दोन्हीमध्ये फरक कशाचा आहे? फक्त एका लहानशा चुकीचा. एक छोटीशी चूक तुम्हाला लाखो रुपयांच्या फायद्यांपासून लांब ठेवू शकते. पण काळजी करू नका, आज आपण ती चूक होऊच देणार नाही. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष बघूया की हा फॉर्म अगदी अचूक म्हणजे एकही चूक न करता कसा भरायचा. मी तुम्हाला एक एक रकाना इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे की तुमचा अर्ज पहिल्याच प्रयत्नात मंजूर झालाच पाहिजे. फॉर्म हातात घेतल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या. फॉर्मच्या वरच्या बाजूला जावक क्रमांक आणि दिनांक लिहायची जी जागा आहे ना, तिथे आपल्याला काहीही लिहायचं नाही. ते कार्यालयातले अधिकारी भरतील. आपलं काम काय? फक्त आपला एक पासपोर्ट साईज फोटो दिलेल्या जागेवर चिकटवायचा, ज्याच्यावर नंतर कार्यालयाचा शिक्का येईल. आता येऊया तुमच्या वैयक्तिक माहितीकडे. इथे एक नियम अगदी पक्का लक्षात ठेवा. तुमचं नाव, पत्ता, गाव, पिनकोड ही सगळी माहिती तुमच्या आधार कार्डवर जशीच्या तशी लिहिलेली आहे, अगदी तशीच लिहायची आहे. एक अक्षरही इकडे तिकडे करायचं नाही. आणि हो, मोबाईल नंबर देताना तोच द्या जो चालू आहे, कारण त्यावर नोंदणीसाठी एक गुप्त क्रमांक येतो, ज्याला आपण OTP म्हणतो. याच्यानंतर तुम्हाला कामगाराचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही नेमकं कोणतं काम करता. तुम्ही गवंडी असाल, मदतनीस असाल, प्लंबर, सुतार, रंगारी, इलेक्ट्रिशियन किंवा वेल्डर. जे काम तुम्ही करता ते इथे स्पष्टपणे लिहून टाका. आता आपण फॉर्मच्या त्या भागाकडे आलो आहोत जिथे सगळ्यात जास्त चुका होतात. खरं सांगतो, हीच ती जागा आहे जिथे 99% अर्ज अडकतात आणि रद्द होतात. त्यामुळे पुढची माहिती अत्यंत लक्ष देऊन ऐका, कारण ही एक चूक तुमचा सगळा प्रयत्न वाया घालवू शकते. हा 90 दिवसांचा नियम खूप सोपा आहे. बघा, फॉर्मवर 2 तारखा दिसतील. एक आहे नियुक्ती दिनांक आणि दुसरी आहे या तारखेपासून काम. तर सगळ्यात महत्त्वाचा नियम हा आहे की ह्या दोन्ही तारखा एकच म्हणजे अगदी सारख्याच असल्या पाहिजेत. आणि ह्या तारखेपर्यंतची जी तिसरी तारीख आहे ती या पहिल्या तारखेपासून बरोबर 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनी पुढची असली पाहिजे. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय. समजा नियुक्तीची तारीख 1 जानेवारी असेल तर कामाला सुरुवात करण्याची तारीख सुद्धा 1 जानेवारीच पाहिजे, 2 जानेवारी नाही. आणि कामाच्या शेवटच्या तारखेत कमीत कमी 90 दिवसांचं अंतर पाहिजे. म्हणजे 1 जानेवारी ते 1 एप्रिल किंवा त्यानंतरची तारीख चालेल, पण 30 मार्च नाही चालणार. हा मुद्दा कायम लक्षात ठेवा. वा, छान. आपण फॉर्म भरण्यातला सगळ्यात अवघड आणि महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. आता फक्त काही शेवटच्या आणि सोप्या गोष्टी बाकी आहेत.
चला ते आपण पूर्ण करून टाकू आणि आपला फॉर्म मंजुरीसाठी तयार करूया. आता तुम्हाला तुमच्या रोजंदारीची माहिती भरायची आहे. म्हणजे तुम्हाला रोज किती पगार मिळतो. उदाहरणार्थ, तुम्ही जर मदतनीस असाल तर 300 ते 400 रुपये असे लिहू शकता. जर तुम्ही गवंडी किंवा इतर कुशल कामगार असाल तर त्याप्रमाणे तुमची रोजची मजुरी इथे टाका. आता फक्त 3 सोप्या पायऱ्या उरल्या आहेत. पहिली, तुम्ही ज्या ठेकेदाराकडे किंवा मालकाकडे काम करता त्यांचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहायचा. दुसरी, त्यांच्याकडून दिलेल्या जागेवर सही घ्यायची. आणि तिसरी आणि शेवटची पायरी, हा पूर्ण भरलेला फॉर्म घेऊन ग्रामपंचायत किंवा संबंधित कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्याची सही आणि शिक्का घ्यायचा. झालं काम. अभिनंदन. तुमचा सगळ्यात महत्वाचा कागद, तो म्हणजे 90 दिवसांचा कामाचा दाखला, आता अगदी योग्य पद्धतीने भरून तयार आहे. तुम्ही अर्ज मंजुरीची सगळ्यात मोठी आणि अवघड पायरी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की न चुकता आणि काळजीपूर्वक भरलेला हा एकच फॉर्म तुमच्या अर्जाच्या मंजुरीची खात्री देतो. यात झालेली चूक म्हणजे लाभांपासून वंचित राहणं. तुम्ही जी मेहनत घेतली आहे ना, ती नक्कीच फळाला येणार. तर मग